गाणं तरी म्हणा ना. सगळ्याच्या पावसाळ्यामध्ये ते महागालच्या पावसाळ्यामध्ये कापस लोकांनी लावून घेतले, ते झाले त्यांचे कापस उगवून बी निघले, आता मोठ्याले बी झाले. आणि महिनाभर एकदम 40 दिवसच पाऊस बंद होता. तर आमच्या आई वडिलांनी थोडस रान काढलं या, तर ते रान तहच राहिले. ह्यांना म्हणते चलावं पाहुणं, चलावं पाहुणं. पाहुणं म्हणले आता रान वाळून गेले, पुन्हा म्हणता 40 दिवस गेले. 40 दिवस गेले. 50 या दिवशी रानात आलोय खत लावा आपलं कापूस लावायला. तर आज आलो तर आम्ही काय बाय कापूस लावायला आले. सोन्या रेगाटी मारून घेतली का तिकडं? कुठं मारली रेगाटी? तिकडं मारली काय? बरं जाते ना तिकडे. ते काय बाया गेल्या आता. तुम्हाला चारा पाणी खाल्ले का? तुम्ही चारा पाणी खाल्ले? आव गुन्या ह्या इथं बांधाला आता चारा थोडस सोन्याला गुन्ह्याला सोडावं. हो बघा ना कशी बघायला लागली. तर लेकरू लागली बाय रडायला तिकडं. होय काय जेवायला काय आणलंय मजेशीर? हा नादच करायचं नाही. भूक लागली का कचून? मला वाटलं तुम्हाला भूकच लागली नाही. मला भूक नाही. मी रोबोट नाही. रोबोट 1 वाजलाय आता. सोन्याने फुसकारा मारला. म्हणलं यायला काय की सोन्या माझ्याकडे. सोन्या तिकडं बांधाला इकडं वर इकडं ह्या इकडं हजारे सोडा त्यांना लावली. कोणकडे जातील? चराय नाही अजून. मग चराय नाही कसं काय? ते दोघं घरच्या बैलाचं काय मिळालं आता? टाकलं हा ऊस आणलाय ना. ऊस आणलाय ह्या दिदीनं कार्प आणलं या. ते तिथं कार्पण छत्री पलीकडली या. वाटलं तर थोड्या वेळ तिकडे येताना या मग घेऊन तुम्ही या जेवण करू ना. काय काम नको. मोठं जवळ आणलंय गाडीवर टाकायचं बसायचं खाली. अहो आपण बसायचं पण जनावरांचं कसं आहे? जनावरला काय होतं पावसात? अहो पावसाचं नाही व घरचे जनावर म्हणते मी. टाकून आलोय ना बाबा. नाही ना बघत होते तोंडाकडे येताना. हिनं मधात ठुली काय चप्पल पिशवीमध्ये ठेवा. या मग तिकडे तुम्ही. आणून सोडला हो हिथवर आणून सोडले ना. चला सोन्या गुन्या जाते कापूस लावायला मी. या तुम्ही तिकडे पुन्हा चला थोड्या वेळाने. कुठे रे काढणार आहेत आता? आता तुम्ही एकटंच रे काढणार आहे? दादाला या लावायचे का इकडे? दादाला लावते बरं. कसा दिसायला हिरवा डोंगराचा निसर्ग. नाद करते काय? डोंगराला फिरायला यावाच लागतंय. कसला कापूस लावला आता. इथं बी येतं खुरपायला बाया. त्या पुरे तिकडे लागल्यात हे करायला कापूस लावाय. आता मी जाते त्यांच्याजवळ. लय कालवा करायला लागल्यात पुरी. अयो कवटाचं झाड बी इथं कसले कवट लागलेत त्याला. मस्त मस्त भारी भारी लेच भारी कवट लागले ना. बाया 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 मला वाटलं लावायचं झालं असं तुमचं. हो निवेदन चाललंय. कसं लावा लागतंय शेजारी माझी तिकडून सोनं लावा जाऊन पण माघारीला. कोणत्या अंगाला लावायला लागला? पलीकडल्या सांगितलं दाजीने. हिकडे कशाला? हिकडे साईडला असतं. हिकडे साईडला असं लावायचं. हिकडे म्हणजे माणसाचा सबस राहतो हिकडला. आणि तिकडे गेलो की म्हणजे दाजी म्हणले तिकडल्या साईडला लावा म्हणजे बिल होत नाही पाऊस जरी आला तरी. हिकडे साईड लावायचं का? आधी ते तिकडं इकडं असं पाहिजे. तुमच्या जवळ नाही लावायचं. तिथे जवळ झालं असं पाय टाकला ना. असं पाय टाकला मदतच झाली. आधी कोण तिकडून जवळ झालं पुढे लावायचं. एक का दोन दोन घ्या. जवळ झालं पुढे हा. आणि तितक्याच हाताच्या इतके अंतरावर राईट. नाही तो काय करता मुगाच्या महागत राहू दे. कोणाच्याला कुठेतरी एका जागावर तुटकाळीवर लावावं लागतं. आता पण तुटकाळ तरी कुठं आहे? पुन्हा मुगाचं लावून लगे टाकायला एका जागेवर सोडाय म्हणतो. एका जागेवर असं तू कुठेतरी जाई का कडीन तिकडून लावायचं. त्या कोणाच्या 2 साऱ्या सोडून लावायचं. 2 साऱ्या सोडून लावायचं. त्या पलीकडे 2 साऱ्या सोडून अलीकडे लावायचं. ते पलीकडे सरी राहिली की त्या पुरीच्या पलीकडे राहिली का ती सडी कापसाची लावायची. लावली सोन्याने गेला सोने लावून. कडीची नाही राहिली. कडीची आणली ते सोने लावायला लागले. ती बी लावली असं मला वाटायला लागलं.
तुमच्या बोलण्याच्या राडामध्ये मी मागे लागलेली काकरी सोन्याने लावली असणार आहे ती. अबो माझ्या हाताला सकाळ चटका बसला पुरी गेला ना लांब करायला. पळ पुढे पळ. मला आडवया काय मला आडवया बर का. बर बर काय नाही भेटत पटपटाला यायचं स्वतःची रॅग आता मग ते पैसे द्यायचे. एक दोन सरी सोडा तीन सरीला कुठे लावायची जरा अंतर दोन चार पावलावर लागते. हो पुरी गेला पुरी म्हाताऱ्या माणसांनी पुरीचा नाद नाही कराव. पुरी पाहायला बघ कुठे दोन दे हातामध्ये टाकायचं काढायचं पण पुन्हा हे करायचं. आता हे खवाय खायचं असं पत्र घेऊ काका इकडे बरं तुला ठेव करायचं मध्ये हे करायला चल. काय माय आलो तर आम्ही कापूस लावायला आणि पावसाने केली चिडचिड सुरू. हा बघा पाऊस किती लपायला लागलो तरी पानावर बघा दिसायला का. आम्ही उगा आम्ही बसलात लपलात आमच्या झिपऱ्याखाली आम्ही लपलात म्हणायचं. बरं काय हकीनं भाकर झाकले बिय झाकून धरले उगवत्या काय तिथं त्या वाटीमध्ये उगवत्या सरकी लावायला लय मोठे येते हातात म्हणून मग असं होय. हकीनं तर वाटी भरून पाणी केलं केलं बघिनं असं असते काय जमलं का. हकी सोन्या का लपलाय दबलाय अरे तो भाकर खाल्ली तर नाही अर्धा निर्धा झाला वाकडा तिकडा. बघा पळसाच्या झाडाखालीला बसलो ना आम्ही. पळसाचं झाड छत्रीसारखंच आहे आणि पळसाचं झाड आहे येल आहे सीताफळ आहे गळायला लागलंय उली उली. पण आले जवळ आमच्या मालकाने बैलगाडी आणि त्याच्यावर चवळ आणलंय. चवळ पांगून ठेवलंय. आता आम्ही इथं हिथं लपला त्यांनी चवळ पांगून ठेवलंय. म्हणत असेल कसं काय येणार मालकीनं पुरी इकडे काय मिळ झाला तिकडच असतं ना. आता पुन्हा त्याला चवळ ते दाखवते तुम्हाला तिकडे गेल्यावर. आम्ही तिकडून लावून आलो कापूस तरी तुम्ही हिथंच आहे बघा केली कासाची कोक. मालक भिजलात का नाही आम्ही कोपीत बसलो. तुमच्यापेक्षा भारी कोप होती आम्हाला तिकडे. आम्ही तुमच्यासाठी व्यवस्था केली तुम्ही तिकडे आमच्यासाठी व्यवस्था केली. येते भिजत तुम्ही भिजलात की नाही मरणाचं. या बाहेर उजळले बाहेर या उजडलं का उजळले या बाहेर. म्हणलं बायको भिजन म्हणून मला वाटलं इथं रेगाटी मारली असेल तुम्ही. पावसात रेगाटी मार. हो मला बोलायचं ती पावसात तर रेगाटी मारली असेल म्हणजे बघा बरं आता कसं करायचं आता. काय लगेच मारतो ताण कुठे कोमल कोमल आली नाही गावाकडे गेली नाही कोमल. बोलायचं नाही करून बोल काय बडबड करायला होतात. काय बडबड करायला लागला होता. काय नाही फोन आला होता. फोन आलता कोणाचा आलता फोन तुम्हाला कोणाचा आलता त्या वक्ती कोणाचा येईन मग कसं मला मग फोन आलता मी तर इथंच आहे. कोमल सांगायचं का त्या मामाला नीट. मामाला त्यांच्या मित्राचा फोन आलता बाई साहेब. सप्लाय मारलीस का माग मित्राचा फोन आलता मित्राचा. सांगा बरं त्याचं नाव. मामा सांगावं ना बाबूराव रामचंद्र गुलगुले. खरंच कोणी असलं तर लय ते मला बोलते बरं का. गुलगुले हो की दहाव्या म्हणले दहाव्या रे कशाला बकरं खायचे बकरं. आकडाचं काय म्हणले तुमचं झालंय का नाही. नाही 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 म्हणलं थोडं राहिले. हा पाऊस आलता म्हणून सांगायचं की. चला ना आता या एका तासात होत डोंगरला हिरवा दिसायला ना पावसाळ्यात. बाई साहेब आपण वरी जायला पाहिजे होतं त्या काढावरती. जायचंय ना जायचं का जायचं चला जायचं चला यायचं तुला डोंगर ताटून जाशील बर का. त्याकडं लय भारी आपल्या रान कुठं आहे ते तिथे डोंगराच्या पोटात डोंगराच्या पोटाला आहे का हो ते वरचं झाड दिसते का जाणार नाही जाणार जाणार हे लिंबा दिसते.